बिकॉज हे जुनं झालं. तर इकडे पहिलेच हात मारला होता पूर्ण. इथं आत्ता नवीन एक हात मारला लास्टवाला, म्हणून हे जास्त चमकून राहिलं. थोडंसं चिकट वाटत आहे असं पायाला, कारण की हे जस्ट मारलेलं आहे. त्याच्यामुळे असं पाय इथे ठेवलं तर असं थोडंसं चिटकून राहिलं आहे पाय. 2-3 वेळा पाऊस येऊन गेला गाईज, आणि असं सिंगल नाही का असं बूंद पाणी पडलं नाही. नाही तर आमचं असं गडत होतं. सगळ्यात पहिले आमची रूम गडत होती. जेवण झालं का? दक्षचं जेवण झालं हो ना? का खाल्लं दक्षने? पोळी खाल्ली म्हणते आहे ना, बाता पोळी. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय म्हणता, कसे काय गाईज? जय जगन्नाथ माऊली. गाईज सकाळचे वाजले आहे 6:30 आणि आता फ्रेश होतो आणि जातो पहिले जिम. आहे बंद म्हणून आता पायी स्टेअर्सनी उतरावं लागत आहे. आमच्या जिमचा हेच एक मोठा त्रास आहे, लिफ्ट कधी पण बंद होऊन जाते. जिम मारून झाली आहे पूर्णपणे, आता चाललो आहे घरी वापस. मग गाईज जिमवरून आल्यानंतर ब्लॉक नाही काढला. आता मस्त आंघोळ वगैरे झाली, बाहेर जाऊनही आलो, कॅन्टीनमधून सामानही घेऊन आलो. आता चाललो आहे शनी मंदिरात. जसं आहे सॅटर्डे, आता दर शनिवारी मी जातोच असतो शनी मंदिरात. आता जातो शनी मंदिरात, मी जाऊन येतो, दर्शन घेऊन येतो. तर मग गाईज आता शनी मंदिरात आलो, शनी देवाचे दर्शन करतो. मग गाईज दर्शन झाले, खूप छान दर्शन झाले आणि आता निघतो आता घराकडे, कारण की आईला आणि बाबाला सोडून द्यायचं आहे बस स्टँडवर. तर चला आता निघूया. थोडं बघून घ्या. ओम शम शनेश्वराय नमः. तर मग गाईज आता घरी पोहोचलो. आता करतो नाश्ता, कारण की सॅटर्डे उपवास असतो. हा, रिदासाठी आम्ही चॉकलेट आणली. कोणती होती बेटा? गॅलेक्सी स्नीकर्स है ना, टूटू ना, बडी वाली ना. मग मला तू किशी नाही दिली. कम थँक्यू. आई जाता नाही का आम्ही दोघं झोपण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. आम्हाला नाही का अमृता रागवून राहिली आहे मोबाईल पकडलं तर. आता आम्ही दोघं जण झोपण्याचा प्रयत्न करतो. मजाक येणारी ना. अरे लागलं. पागा झोपत नाही, नुसतं जंप मारून राहिला पा. हो पप्पा. हा, माझं नाव घेऊन राहिला खोटा. नाही, हा मग खोटाच बोलत आहे. मी तर छान झोपलो होतो. हे बघ मी झोपूनच काय किती छान झोपून. हे बघ हा मस्ती करत होता आता. तर गाईज अशा प्रमाणे आमच्या टेरेसचं डॅम प्रूफ झालं आहे पूर्ण. कसं पांढरं आणि डोळ्यावर असं चमकून राहिलेलं आहे. आता हे नवीन वाटणार, बिकॉज हे जुनं झालं. तर इकडे पहिलेच हात मारला होता पूर्ण. इथं आत्ता नवीन एक हात मारला लास्टवाला, म्हणून हे जास्त चमकून राहिलं. एक बघा किती लवकर खराब झालं, कारण की आमच्याकडे धूळच खूप जास्त येते ना, बिकॉज ऑफ दिस. इकडे पण थोडं डॅम प्रूफ मारून दिलेलं आहे गाईस, कारण की तिकडे पण गडत होतं. इकडे पण ही जे छोटंसं आहे ना, इथं स्लॅब आहे, म्हणून इथे पण त्यांनी करून दिलेलं आहे. आणि एक हे आहे, थोडंसं चिकट वाटत आहे असं पायाला, कारण की हे जस्ट मारलेलं आहे. त्याच्यामुळे असं पाय इथे ठेवलं तर असं थोडंसं चिटकून राहिलं आहे पाय. हे तर जुनंच आहे. इकडनं पूर्ण त्यांनी केलेलं आहे, बिकॉज मला वाटते तिथेही बाबांनी सांगितलं होतं गडत होतं म्हणून, तिथेही त्यांनी करून घेतलं. तर फायनली मला वाटते आजचे पूर्ण काम झालं. तरी मी एक वेळा काकांना विचारून घेतो झालं की बाकी आहे आणखी. तर मग गाईज आईने आणखी सांगितलं आहे की ह्याच्यावर पण पेंट करायचं आहे, म्हणजे ग्रिलवर. आता पेंट आणायचं आहे, काळा पेंट, थिनर, हे सगळं लागेल. आता उरलेलं थोडंसं असं हात मारून देत आहे काकाजी. आता आजच्यानं झालं ना हे पूर्ण मग काकाजी? तर फायनली पूर्ण झालेलं आहे कम्प्लीट. मस्त काम करून दिलं काकाजीने. याचं उदाहरण म्हणजे 2-3 वेळा पाऊस येऊन गेला गाईज, आणि असं सिंगल नाही का असं बूंद पाणी पडलं नाही. नाही तर आमचं असं गडत होतं, आणि सगळ्यात पहिला आमची रूम गडत होती. आता बिलकुल मस्त काम केलं काकाजीने, आणि हे ते मला दिसूनच पडत आहे. दक्षचे नाही का रानू डान्स बघा. अरे दक्ष चला. रानू मुंबई की रानू, रानू मुंबई की रानू, मुंबई की रानू. हा मामा कुठे? चंदा मामा कुठे? चंदा मामा. हो चंदा मामा आहे ना, बघ वरती चंदा मामा.
डॅडाची गाडी कुठे? डॅडाची गाडी. हा डॅडाची गाडी. चाचूची हो तिथं आहे ना. हो जेवण झालं का? दक्षचं जेवण झालं हो ना. का खाल्लं दक्षने? पोळी खाल्ली म्हणते आहे ना. बाता पोळी. दीदी कुठे? दीदी अद्दू दीदी. हे अद्दू दीदी कशी डान्स करते? कशी डान्स करते अद्दू दीदी? अद्दू दीदी डान्स कशी करते? सांग मग. अद्दू दीदी डान्स कशी करते? वा टॅलेंटेड बॉय. टॅलेंटेड सिस्टर, टॅलेंटेड ब्रदर. अरे बापले. तू मला एक हे वाला सँडविच ऑर्डर करून दे. सिंपल बनवते. सिंपल वाला. हो असा वाला सँडविच बनव द्या का ते त्याच्यात किडे नाही असे का काही छान असे किडे नाही असे जेवण सारखं असं तसं बोलवून देऊ. मी बनवून देऊ का बोलवून देऊ? पण बोलवून दे. बोलवून देऊ. हो का? हो तोपर्यंत मी जेवण करतो कारण की जेवण पण बहुत टेस्टी लागते. हो ना. जेवण मम्मानी जेवण बोलवलं का? बोल विचार बरं बनवलं का? हो आम्ही आता रिदाचा लावला आहे डान्स क्लास आणि त्याचा डान्स क्लासला स्टार्ट होणार आहे मंडे पासून आणि रिदात जाणार आहे मंडे पासून डान्स क्लास. जशील ना रिदा तू डान्स क्लास? अजून मला डान्स क्लास बहुत आवडते. अजून मी चांगले फ्रेंड बनून पूर्ण फ्रेंड बनल्यानंतर मम्मी पप्पा येतपर्यंत मी त्यांच्यासोबत खेळू पण शकतो. काही पण खेळू शकतो. तिथं डान्स करायचा आहे तुला डान्स करशील का? हो डान्स करीन. आणि डान्स टीचर जे सांगेल ते डान्स करशील ना? हो डान्स करीन. सिंगिंग नाही आहे तिथं फक्त डान्सच आहे. आणि माहितीये का समोर अशी मिरर आहे. त्या मिरर मध्ये बघून आपल्याला डान्स करायचा. आपण दिसतो त्या मिरर मध्ये. अद्दू दीदी आहे. हो सिंगिंग पण लावून. सिंगिंग पण लावू. बरं ठीक आहे. पण आपण सिंगिंग पण लावू रिदाची सिंगिंग. अजून चांगले फ्रेंड्स बनल्यानंतर पूर्ण क्लासचे बनले ना डान्स क्लासचे. माझे सर सोबत तसे ना. हा सगळे फ्रेंड बनून गेले इथले. हो दक्षसोबत तू बोलत होता तेव्हा दक्ष कसा बोलत होता तुझ्यासोबत? हॅपी बोलत होता. तू त्याला विचारलं होतं ना स्कूलला जाशील? निस्ता हो म्हणत होता. हो मी पण बोललो ना निस्ता हो नाही हो असा बोलतोय है ना. छान बोलते ना म्हणतो. असं वाटतंय की हॅपीला पण हो ना. सगळ्यांना काय बोल. काय बोलला होता दक्ष सोबत? काय बोलला होता? मी ना बोललो का गाड केला त्याचा फक्त मी ना विचारलं पण मी ऐकलं ना तू काहीतरी खेळायला जातो का असं काहीतरी विचारलं ना तू त्याला? मी त्याच्यासोबत खेळायला जातो आता रोज. हो तू कुठं दक्षकडे खेळायला जाते? दक्ष तिकडे राहते अलंकार चाचूकडे. तू जातो का अलंकार चाचूकडे? कधी आपण जायचं जाईल ना काम असलं तर जाते. काम असलं तर जातो. माहिती आम्ही किती वेळा गेलो? एकच वेळा गेलो, 2 वेळाच गेलो कदाचित. तर तिथे खेळला तो थोडासा. त्या दक्ष सोबत पहिल्यांदा बोलला त्या दिवशी. आणि आता म्हणते आम्ही जातच राहायचो. काही बोलते का? गाईज रिदाची आता स्कूलचे ड्रेस घ्यायला आलोय आम्ही आता है ना रिदा. चलो खुल जा सिम सिम. पोपट झाला भाऊ. गाईज रिदाचे नवीन युनिफॉर्म आणले आहे. पहिलेवाले छोटे झाले होते. नेला लवकरच छोटे होते गाईज. आणि आता तो फर्स्टला गेलेला आहे. तर फर्स्टला गेलं म्हटलं तर मग एक एक्स्ट्रा टी शर्ट. आणि त्याचा हाऊस आहे रेड म्हणून ती रेड टी शर्ट आणि हे बाकी ब्लू. आणि आता त्याला टाय आहे. त्याला टाय घालावं लागेल. पहिले बो होता आता फर्स्टला गेला तर आता टाय आहे. चला तर मग गाईज आता टाइम आहे एडिटिंग करण्याचा. आणि टाइम पण खूप झालाय गाईज. 11:30 वाजलेले आहे जवळपास.
तर मग आजचा ब्लॉग आपण करूया इथंच एंड. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.